श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपला मार्गशीर्ष महिना आता सुरू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये आपण सगळेच जण अगदी भरभरून अशी सेवा करत असतो. पण कधी कधी काय होतं ना की आपण पाहिजे तितकी सेवा करूनही आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही त्या सेवेचं. तर हे का, तर आपल्या हातून हे या दैनंदिन जीवनामध्ये अशा नकळत काही चुका घडत असतात. त्यामुळे आपल्याला पाहिजे तितकं ते आपण केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. तर ह्या चुका काय आहेत जे तुम्ही अवॉइड करू शकता. तर सर्वात प्रथम आपल्याला मांसाहार हा आपल्या घरामध्ये या महिन्यामध्ये टाळायचा आहे. हे बघा, मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो. तर आणि आपले या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपले महालक्ष्मी व्रताचे गुरुवार पण असतात. त्यामुळे आपल्याला हा महिना तरी कमीत कमी तुम्ही जर मांसाहार करत असाल तर तुम्हाला हा महिना तरी मांसाहार टाळायचा आहे. पण काहींच्या घरात काय प्रॉब्लेम असतो ना की आमची जॉईंट फॅमिली आहे. काहींचा असा प्रॉब्लेम असतो की आमची जॉईंट फॅमिली आणि आम्ही म्हणजे ऐकत नाहीत बाकीचे, आणावाच लागतो मांसाहार. तर मांसाहार जर आणला तर कमीत कमी तुम्ही जर महालक्ष्मी व्रत करत असाल ना गुरुवारचे, तर तुम्ही तरी तो टाळायचा आहे. तुम्ही तरी एवढा महिना पूर्णपणे मांसाहार टाळायचा आहे. बाकीच्यांना लागलंच तर खाऊ द्या, जर कोणी ऐकत नसतील तर त्याला आपण काही करू शकत नाही. पण तुम्ही नका खाऊ. आणि घरातही शक्यतो गुरुवारी आणायला मांसाहार टाळायचा आहे. कारण आपले महालक्ष्मी व्रत असतात. जर बघा, हे व्रत हे पुरुष आणि स्त्रिया हे दोघंही करू शकतात. तर हे बघा, घरात कमीत कमी एवढा मार्गशीर्ष महिना तरी घरात चप्पल वापरण्याचा टाळा. त्याला भरपूर काही ऑप्शन आहेत. तुम्ही सॉक्स वापरू शकता घरात, पण चप्पलच वापरले पाहिजे असं काही गरजेचं नाही. हे बघा, घर पूजा का करतो, घराच्या मोठ्या बाहेर दिवा कशामुळे लावतो? कारण आपण आपल्या घराला एक मंदिर म्हणून आपण त्याची पूजा करत असतो. तर त्या घरामध्ये आपण मंदिरात चपला वापरत नाही, मग घरात कशा काय आपण चपला वापरू शकतो? तर आपल्याला आपल्या घरातही कधीच शक्यतो मी तर म्हणेल की घरामध्ये या चपला वापरूच नाही. पण खूपच तुमचं जर म्हणणं असेल की नाही आम्हाला जमत नाही, आम्हाला वापरावेच लागतात, काहींना प्रॉब्लेम असतात, तर कमीत कमी एवढा मार्गशीर्ष महिना तरी तुम्ही घरामध्ये चप्पल वापरणं हे टाळा. त्याला तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही सॉक्स देखील वापरू शकता. पण देवपूजा करताना आपल्याला सॉक्स देखील ते काढून ठेवायचे आहे. तुम्ही जेव्हा पण देवपूजा कराल किंवा कुठलीही सेवा कराल तेव्हा तुम्हाला सॉक्स देखील घालायचे नाही. तुम्हाला ते सॉक्स सुद्धा काढून ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये ही स्वच्छता ठेवायची आहे आणि प्रसन्नता ठेवायची आहे. आपल्याला आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी आपल्याला आता फरशी पुसायला चालेल का किंवा नाही चालणार? तर हे बघा, आपल्याला गुरुवारी ही मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवार असले तरी पण आपल्याला फरशी पुसायला चालणार नाही. आपल्याला फरशी पुसायची नाही आहे. कारण काय, तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म रूपाने वास करत असते. ही कणाकणात असते आणि आपण गुरुवारी फरशी पुसून आपण माता लक्ष्मीला हे घराबाहेर काढून देत असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी फरशी पुसायची नाही. तुम्ही खराब झाली असेल कुठे फरशी तर तुम्ही ती तात्पुरती थोडीफार तेवढी पुसून घ्या एका दिवसासाठी. बाकी किंवा झाडू पण तुम्हाला सारखा मारायचा नाही आहे. झाडू जरी मारण्याची वेळ आली, घरामध्ये कचरा झाला, झाडू मारण्याची वेळ आली ना तरी तो कचरा एका साईडला तुम्ही लावून द्या, पण तो बाहेर टाकू नका. त्याचप्रमाणे काहींना असा प्रश्न असतो की आता गुरुवारी केस धुवायचे की नाही? तर आपल्याला गुरुवारी केससुद्धा आपल्याला गुरुवारी धुवायचे नाही आहेत. तर शक्यतो हे गुरुवारी असे केस धुतच नसतात. जर तुम्हाला त्याची खूपच तुम्हाला वाटत असेल की असंच तसंच, तर ते तुम्ही आदल्या दिवशी त्याची पूर्वतयारी ही करू शकता. केस धुणे, फरशी पुसणे वगैरे. तर आपल्या घरामध्ये आपल्याला कंटिन्यू काही ना काही मंत्र स्तोत्र लावून ही प्रसन्नता आणि पॉझिटिव्हिटी आपल्याला ठेवायची आहे. भले ते तुम्ही अगदी मंद आवाजात लावलं तरी चालेल.
आपल्या दारात समजा कोणी आलं, मग ती सुवासीन असो, कुमारिका असो किंवा कोणी पण जनावर, कुत्रा असो, गाय असो किंवा दुसरं पण कुठलं जनावर आलं तर ते आपल्याला हाकलून द्यायचं नाही. आपल्याला त्याला काहीतरी पोळी वगैरे काहीही देऊन, तुम्हाला जे शक्य झालं ते देऊन आपल्याला त्याची पाठवणी करायची आहे. आणि समजा जर सुवासीन आणि कुमारिका आली तर आपल्याला तिला हळदी कुंकू लावून तिला कमीत कमी काही पण चॉकलेट, कुमारिकांना चॉकलेट वगैरे देऊन किंवा सुवासिनींना दूध, काहीही नाश्ता वगैरे करून किंवा काहीच नाही झालं तर कमीत कमी हातावर साखर देऊन तरी तिची पाठवणी करायची आहे. कारण गुरुवारी आलेली कुठलीही व्यक्ती किंवा कुठलाही प्राणी, पक्षी आपल्या घरात हे लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. त्यामुळे आपल्याला कोणालाही आपल्या घरात आलेल्याला हाकलून न देता आपल्याला त्याचा मान सन्मानच करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरातले आपल्याला क्लेश, भांडणं हे जितके दूर ठेवता येईल तितके दूर या दिवशी ठेवायचे आहे, जेणेकरून आपल्या सेवेचा आपल्याला भरभरून फळ मिळेल आणि माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहील. आता बहुतेक जणांना प्रश्न पडतो की महालक्ष्मी गुरुवारचे व्रत करायचे आहे, मग आम्हाला टॅबलेट्स घ्यावं लागतात, आम्हाला गोळ्या चालू आहेत आणि आम्हाला ते जमणार नाही व्रत करणं, मग तर आम्ही करायचे की नाही करायचे? तर हे बघा, सेवा ही मनोभावे आणि यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला करायची असते. आपली सेवा महत्त्वाची असते, त्यामध्ये आपला भाव महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्हाला जर खरंच तुमच्याकडून शक्य नाही आहे, तुमच्याकडून शक्य झालं तर मी म्हणेल की तुम्ही व्रत कराच, कारण आपल्याला तो संध्याकाळी सोडायचाच आहे. पण तुमच्याकडून जर समजा शक्य झालंच नाही तर तुम्ही फक्त सेवा करून, पूजा मांडणी करून त्याची कहाणी वाचू शकता आणि आपण ठरवलेली सेवाही तुम्ही देखील करू शकता. तर काहींचा असा प्रश्न असतो की सकाळीच करायची का, संध्याकाळी चालणार नाही का? तर त्यांच्यासाठी असं की तुम्ही सकाळी केलेली ही कधीही चांगली पूजा, कारण सकाळी केल्याने त्याच्या ज्या काही पॉझिटिव्ह लहरी असतात, पॉझिटिव्ह स्पंदनं असतात, ते आपल्या घरामध्ये पसरतात आणि आपल्याला देखील दिवसभर हे पॉझिटिव्ह सकारात्मक वाटतं. भले मग तुम्हाला समजा संध्याकाळी तुम्हाला पोथी वाचायला, त्याचा कहाणी वाचायला वेळ मिळाला तर तुम्ही ते संध्याकाळी वाचा, पण शक्यतो जमली तर ही सकाळीच पूजा मांडा किंवा तुम्ही प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी दिवे लावण्याच्या वेळ मांडली तरी देखील चालेल, त्यात काहीच हरकत. त्याचबरोबर तुम्हाला अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या याच चॅनलला संध्याकाळी 9:30 वाजता नक्की भेट द्या. यावरती मी प्रातःकाळची महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थानचं महापूजा दर्शन हे या चॅनलवर संध्याकाळी 9:30 वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये मी पोस्ट करत असते. त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला लगेचच हा स्वामींचा रोजचा संदेश, जो आपल्या जीवनातील अंधकाराला दूर करून आपल्याला आशेचा एक किरण देतो, असा एक सुंदर असा संदेश आपल्याला ते मी स्वामी समाधी मंदिर महापूजेचा व्हिडिओ झाल्यानंतर लगेचच स्वामींचा संदेशचा व्हिडिओ देखील याच चॅनलवर संध्याकाळी पोस्ट करत असते, तोही अगदी शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या या चॅनलला संध्याकाळी 9:30 वाजता भेट द्या. तर अशी छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी आणि आई माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.